ब्रेकनंतर आपलं स्वागत। मी सागर जोशी आणि बातमीपत्रामध्ये सुरुवातीलाच अमरावतीमधून एक मोठी बातमी आहे। सायन्स कोर मैदानावरील सभेच्या परवानगीवरून आता वाद पेटलाय। अमित शहा यांच्या आजच्या सभेमुळे बच्चू कडू यांनी सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे। मैदानासाठी परवानगी असताना देखील सभा घेण्यास मनाई केल्याने बच्चू कडू आता चांगलेच आक्रमक बनले। आज रॅली काढून बच्चू कडू आंदोलनाची आपली पुढील दिशा ठरवणार आहे। तर शहा यांच्या सभेसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। तर अमित शहा यांची आज अमरावतीच्या सायन्स कोर मैदान या ठिकाणी सभा पार पडणार आहे। मात्र या मैदानाचं आरक्षण आम्ही घेतलेलं होतं, मात्र अमित शहा यांच्या सभेसाठी आता बच्चू कडू यांना परवानगी नाकारण्यात आली आणि त्यानंतर बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक बनले। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, अमित शहांची आज अमरावतीमध्ये जाहीर सभा, मात्र बच्चू कडू हे आक्रमक आहेत, त्यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे, पुढील दिशा ते आज काय ठरवतील? नक्कीच सागर, ज्या पद्धतीनं आमदार बच्चू कडूंना जी आहे ती सायन्स कोर मैदानावर सभेची परवानगी 23 आणि 24 तारखेला प्रशासनाने दिली होती, ती परवानगी अमित शहांच्या सभेमुळे जी आहे ती काल सायंकाळी रद्द करण्यात आलेली आहे। आणि त्या ठिकाणी आता आज अमित शहांची सभा होणार आहे। अमित शहांच्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते हजेरी लावणार आहेत। तर दुसरीकडे दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ समर्थनार्थ जे आहे ते बच्चू कडू आज अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमपासून तर नेहरू स्टेडियमपर्यंत जे आहे ते नेहरू मैदानापर्यंत मोठी रॅली काढणार। जवळपास 70,000 पेक्षा अधिक नागरिक संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघामधून येणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। सोबतच खऱ्या अर्थानं आता ही लढाई सुरू झाली आहे असा आक्रमक पवित्रा जो आहे तो बच्चू कडूंनी घेतलेला आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांसोबत जो आहे तो संवाद साधलेला आहे। तर त्यांनी म्हटलेलं की दडपशाही जी आहे ती दडपशाही सुरू आहे। रवी राणांवर त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा जो आहे तो प्रयत्न काल झाला असता असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। परंतु अमरावतीची संस्कृती कायम राहावी, अमरावतीमध्ये कुठलाही वादंग निर्माण होऊ नये यासाठी आम्ही 2 पाऊल मागे आल्याचं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। नेहरू मैदानावर साधारणतः 3 वाजता जे आहे ते बच्चू कडूंची रॅली पोहोचणार आणि त्याच ठिकाणी बच्चू कडू जे आहेत ते आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आणि त्याच ठिकाणी पुढची भूमिका जी आहे ती ठरवणार आहेत। बच्चू कडू बोलताना असे म्हणाले की आता मत सोडा, निवडणूक थोडी बाजूला ठेवू, परंतु पुढे कशा पद्धतीने समोर जायचं हे महत्त्वाचं आहे। आंदोलनाची भूमिका कशी राहणार याची माहिती जी आहे ते बच्चू कडू आजच्या सभेमध्ये दिली आणि सोबत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। बच्चू कडूंनी अमरावतीची संस्कृती खराब झालेली आहे, अमरावतीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय चालत असल्याचा बच्चू कडूंनी गंभीर आरोप केलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर प्रशासनावर जो आहे तो बच्चू कडूंचा रोष आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आज बच्चू कडू काय भूमिका घेतात आणि अमित शहा यांच्या सभेकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।